नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज मी करत आहे आळू वडी, ती पण न तळता. ती कशी करायची ते आपण पाहूयात. इथे मी 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलं, त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलं आणि त्यामध्ये थोडासा ओवा आपण क्रश करून टाकला. त्यानंतर थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घातलं आणि जसं आपण भज्याचं बॅटर करतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी मिक्स करून ते छान फिरवून घेतलं. भज्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळ असलं पाहिजे हे बॅटर, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि ते उकडायला ठेवलं. त्यावरती चाळणी ठेवली आणि एक छोटा कपडा ओला करून त्यावरती लावला. आळूची पाने स्वच्छ धुवून आपण अशी हातांनीच काप करून त्या बॅटरमध्ये घातली आणि त्यानंतर ते आपण त्याला व्यवस्थित लावून त्या कपड्यावरती टाकणार आहोत आणि ते उकडवून घेणार आहोत आपण 4 ते 5 मिनिटपर्यंत. जेवढे पानं बसतील त्यामध्ये तेवढे आपण टाकणार आहोत त्यामध्ये. ते उकडून झालं की आपण ते पलटी करून घेणार आहोत. इथे मला ते पलटी करायला जमत नव्हतं म्हणून माझ्या आईने ते पलटी करून दिलं. फार गरम लागतं त्यावेळी. आणि पलटी करून झाल्यानंतर तो कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती परत झाकण ठेवून 1-2 मिनिटपर्यंत आपण ते उकडून घेणार आहोत, खालची साईड देखील. आणि नंतर ते आपण काढून एका ताटामध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी आणि ते कंप्लीट थंड झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आता नेक्स्ट बॅच केली, ते देखील आपण तसंच त्या ओला कपडा करून त्या चाळणीमध्ये टाकलं आणि सगळे जेवढे पानं बसतील त्यामध्ये तेवढे ठेवून घेतले आणि परत झाकण ठेवून 2-4 मिनिटपर्यंत ठेवलं. यावेळी मी हाताला थंड पाणी लावलं आणि नंतर ते पलटी करून घेतलं म्हणून ते लवकर जमलं. हाताला पाणी थंड लावल्यामुळे ते पोळत नाही जास्त. हे देखील आपण नंतर काढून घेतलं आणि थंड होण्यासाठी ठेवलं. कंप्लीट थंड झाल्यानंतर आपण त्याच्या अशा वड्या करून घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडत्या शेपनुसार वड्या करून घेऊ शकता. त्यानंतर आपण फोडणीसाठी एक कढई छान गरम करून घेतली आणि त्यामध्ये तेल घातलं. नंतर त्यामध्ये आपण मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घातले आणि कढीपत्ता घातला. नंतर त्यामध्ये आपण केलेल्या वड्या घातल्या आणि एकदा छान परतून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात. लाल मिरची पावडर, काळा घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला मी त्यामध्ये घातलेला होता. कोथिंबीर कट करून घातली आणि शेंगदाण्याचा कूट आपण त्यामध्ये घातला. चवीनुसार मीठ घातलं. मीठ आपण आधी देखील घातलेलं होतं, त्यामुळे फक्त वरती मसाल्याला जेवढं हवं असेल तेवढंच मीठ आपण त्यामध्ये घातलं आणि परत छान मिक्स करून घेतलं. हे 2-4 मिनिटपर्यंत आपण वाफ काढून घेतली आणि आपल्या आळूच्या